नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. दादा काय वाटतं की वांगी जिल्हा परिषद गटामध्ये कोण उमेदवार निवडून येईल? आता वांगीज मतदारसंघामध्ये सांगायचं म्हटलं तर तसा धाराळीचा उमेदवार भाजपनं म्हणजे निवडलेला आहे. आणि निवडणुकीमध्ये कसं असतंय की उमेदवार कसा आहे, त्याचं काम काय आहे, पक्षाबद्दल काय बोलायची गरज नाही, कारण पक्षाचं काम हे पक्षाने केलेलंच आहे. जे आर्थिक की भाजपमधील सुविधा, लाडकी बहीण योजना म्हणा, त्यानंतर ना कुठं जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी जे केले आहेत त्यांनी की प्रत्येकाला ₹2000 महिना चालू त्यांच्या शेतीच्या हिशोबाने, परत ना निराधार योजना त्या पक्षाने केल्याच आहेत. त्याच्यावरती भाजपला बऱ्यापैकी देशामध्ये सगळीकडेच प्राधान्य दिले गेले आहे. आणि इथं वांगी मतदारसंघामध्ये बोलायचं म्हटलं तर सुशांत महाडिक यांच्या मिसेस सौ स्नेहा सुशांत महाडिक हा उमेदवार तसा मजबूत आणि कणखर आहे. कारण त्यांचं ग्राउंड लेवलला बी काम भरपूर आहे, की त्यांच्या पतसंस्था आहेत त्याच्या माध्यमातून त्यांनी भरपूर लोकांना, लेडीज लोकांना भरपूर असे उद्योग करून दिले आहेत. कोणाला शिलाई मशीन घेऊन दिले आहेत, त्याच्या आधारे त्यांनी कामं केले आहेत. परत ना त्यानंतर सर्वे जर केला तर त्यांच्या पतसंस्थेच्या मार्गातून बऱ्याच माणसांना ना आर्थिक मदत झालेली आहे. भले ते कशाही पद्धतीने असू द्या, पण त्या आर्थिक मदतीवरती त्यांनी स्वतः धंदा उद्योग करून आपल्या घराची 4 माणसं जगवणे हे केलेलं आहे. आणि ग्राउंड लेवलला म्हणायचं गेलं तर आत्ता वातावरण जर बघितलं गेलं तर भाजपचं चांगलं आहे आणि हे असंच राहील. फक्त आता जनतेनं उमेदवार व्यवस्थित भाजपनं दिलेला आहे, निवडून द्यायचं कार्य करावं, ह्याच्यापेक्षा बदल दिसेल. भरपूर गावामध्ये रस्ते वगैरे नाहीत, ते सुद्धा समस्या दूर होतील. मंदिराची कामं रखडलेली आहेत, त्यानंतर रस्त्यांची कामं रखडलेली आहेत, हे सुद्धा ते करून आणतील. कारण सत्ता भाजपची आहे आणि सर्व कामं भाजप होऊन जातील. म्हणजे एकंदरीत तुम्हाला असं वाटतं की जे आता वांगी जिल्हा परिषद गटामध्ये जे उमेदवार दिलेत ते सगळेचे सगळे एकदम सक्षम उमेदवार आहेत? हा, सगळे सक्षम उमेदवार आहेत, कारण पक्षच मजबूत आहे, पक्षाची ताकद आहे. पण उमेदवाराचे संबंध आहेत, प्रत्येकाच्या घरी जाणे, निम्म्या रात्रीला कुणी फोन करते 12 वाजता की मला अशी अडचण आहे, तर त्या व्यक्तीला जायला लागत नाही. स्वतः त्यांचं म्हणजे मिस्टर सुशांत महाडिक स्वतः तिथे पोहोचतात. मग त्यांचं कार्यकौशल्य चांगलं आहे. आता सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचं वातावरण सुरू आहे. याच्यामध्ये कोण निवडून येईल? नक्कीच कमळ. कमळच का? त्यांनी भरपूर विकास केलेला आहे भाजपच्या म्हणजे नेत्यांनी, अगदी केंद्र शासनापासून अगदी राज्य शासनापासून गाव पातळीपर्यंत सर्व नेत्यांनी म्हणजे भाजपच्या नेत्यांनी विकास केलेला आहे. त्यामुळं कमळ हे निवडून येणारच. माझं नाव राजेंद्र गणपती पवार. या ठिकाणी शिवणी गावातून जास्तीत जास्त कमळ या चिन्हावर कमावून लोक निवडून देतील अशी खात्री आहे. आणि वांगे पंचायत समितीचा गट, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गट हा चांगल्या मताने निवडील असे मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. कारण कामं केलेला विकास भारतीय जनता पार्टीचा आहे. या कामाच्या अंडरमध्ये लोकांना त्याचं सगळं श्रेय, महिला असो, सभासद असो, सर्वांना याचा लाभ मिळाला आहे. त्यामुळं 100% भाजप हे निवडून येईल असे मी या ठिकाणी ग्वाही देतो. दादा आता वांगी जिल्हा परिषद गटामध्ये निवडणुकीचं वातावरण कसं आहे? वातावरण भाजपचंच आहे, चांगलं वातावरण आहे. कारण उमेदवार त्या ताकदीचे उमेदवार असल्यामुळे वातावरण एक नंबरच आहे. बर, निवडून येतील असं तुम्हाला वाटतं? 100%. का? कारण की आतापर्यंत केलेलं भाजपचं काम जर बघितलं, विकास बघितला, रस्ते बघितले, तर 100% उमेदवार हे निवडून येणारच आहेत.